नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट घेऊन आली आहे. PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना ही या ज्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या योजना. या योजनेचा हप्ता कधी मिळेल असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही या योजनेला पात्र असतानाही बरेचदा तुम्हाला याचा हप्ता पडत नाही, किंवा तुम्ही PM किसानला पात्र आहात त्याचा हप्ता पडतो पण नमो शेतकरीला पात्र नाही त्याचा हप्ता पडत नाही, किंवा तुम्ही DBTसाठी तुमचा फॉर्म DBTसाठी रेडी झालेला नाही आहे. अशा बरेचसे इश्यू असतात. त्याबद्दल आपण माहिती घेण्याचा किंवा या योजनेचा हप्ता कधी पडणार आहे याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून करणार आहोत. शेतकरी बांधवांनो, बरेचसे अपडेट पाहिले, आपण वाचल्या ऐकल्या की हे 2 कामं केले तर तुमचा हप्ता लवकर पडेल, हे काम केलं तर तुमचा हप्ता लवकर पडेल, किंवा नवीन काहीतरी ID मिळणार आहे शेतकऱ्यांना, मग तो ID असेल तरच हप्ता मिळेल. तर त्याबद्दल आज सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजना किंवा PM किसान योजना या योजनेअंतर्गत PM किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जातात, आणि नमो शेतकरी योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार मार्फत शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जातात. अशा प्रकारे पूर्ण वर्षभरात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरकारकडून 12,000 रुपये दिले जातात. तर मग हे 12,000 रुपये कधी येणार हा प्रश्न आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुमचे सगळे डॉक्युमेंट क्लिअर आहेत का, किंवा म्हणजे इम्पॉर्टंट विषय, महत्त्वाचे विषय असे की EKYC करणं महत्त्वाचे असते. तुमची EKYC झालेली आहे का, किंवा लँड सीडिंग अपडेट असतात ते पूर्ण आहेत का, म्हणजे तुमची जमीन, त्यांचा 7/12, त्याचं फिजिकल व्हेरिफिकेशन वगैरे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक केलेलं आहे का नाही, ह्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. ह्या जर कंप्लीट असतील तर तुमचा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. तर हे कुठं चेक करायचं, आपण PM किसानच्या पोर्टलवर जाऊन सुद्धा चेक करू शकतो. आपले EKYC स्टेटस असा ऑप्शन तिथं दाखवलेला असतो. त्या ऑप्शनवर जाऊन आपण आपलं EKYC झालेलं आहे की नाही याबद्दल पूर्ण स्टेटस चेक करू शकतात. आणि त्या नसेल झालं तर कुठल्याही आधार केंद्रावरून किंवा ऑनलाईन केंद्रावरून तुम्ही EKYC किंवा तुमचा आधार बँकेशी संलग्न करून घेऊ शकतात. तर शेतकरी मित्रांनो, या योजनेत बदल करण्यात येणार आहेत, किंवा मग या योजनेचा जो लाभ आहे 6,000 तो सुद्धा वाढवण्यात येणार आहे, अशा सुद्धा चर्चा सध्या चालू आहेत. पण शासनाकडून याबद्दल कुठलाही असा महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आलेला नाही. असं ऐकण्यात आहे की जानेवारी-फेब्रुवारी नंतर या योजनेत किंवा रकमेमध्ये वाढ होईल. पण सध्यापुरता 6,000 रुपये महाराष्ट्र शासनाचे, 6,000 रुपये केंद्र शासनाचे, अशा प्रकारचे जे सध्या योजना राबवली जाते त्याचा हप्ता जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये टाकण्यात येईल. 19वा हप्ता जानेवारी ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत आपल्याला मिळून जाईल, अशी सध्याची तरी महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक कोडसुद्धा शासनामार्फत दिला जाणार आहे. ID, तुम्हाला एक प्रकारचा ID दिला जाणार आहे. तो ID असेल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. पण त्याबद्दल अजून तरी कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही आहे, म्हणून सध्या तरी अशा कुठल्याही प्रकारच्या IDची तुम्हाला आवश्यकता नाही. तुमची EKYC झालेली असेल, तुमचा अकाउंट तुमच्या बँकेशी जोडलेला असेल, तुमचा आधार कार्ड तुमच्या अकाउंटशी जोडलेला असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात, आणि लवकरच फेब्रुवारी किंवा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुम्हाला तुमचा हप्ता मिळून जाईल. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. सध्या तरी या योजनेबद्दल इतकीशीच माहिती आपल्याकडे आहे, आणि नंतर काही अपडेट कळाली तर लवकरच तुम्हाला कळवण्यात येईल. धन्यवाद.